आज हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठीच आला आहे. माझ्या प्रिय बाळा, पुढील काही मिनिटे मी तुला जे काही सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याशी तुझी भेट घडवून देणार आहे. तुझ्यासाठी तुला जागृत करणार आहे. तुझ्या त्रासदायक दिवसांना समाप्त करणार आहे आणि तुला पुढं नेणार आहे. माझी मदत तुझ्या अस्वस्थ मनाला ती स्वस्थता प्रदान करणार आहे. तू आश्चर्यचकित होशील. तू अचानक ते सर्व काही प्राप्त करशील जे तुला हवे आहे. माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित कर. मी तुझी स्वामी आई आज तुझ्यापुढे येऊन तुला थांबवते आणि तुझ्या त्या विचारांना देखील थांबवते जे नकारात्मक दिशेकडे तुला वळवत आहेत. घाबरू नकोस. तुझा परमेश्वर, तुझा भगवंत आज तू हृदयात दर्शन करशील, कारण तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही करत आहे जे तुला घडवणार आहे. तुझ्यासाठी अचानक काही बदल घडतील जे तुझ्यासाठी शुभ असतील. बाळा, तुझ्या मनातील काही भीती आणि काही अशा गोष्टी मी पुसून टाकणार आहे आणि त्या जागी अचानक तुमच्यासाठी चमत्कार पाठवणार आहे. परमेश्वराची कृपा तुम्ही अनुभवण्यासाठी तयार आहात का? तर लगेचच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्यासाठी तुमचे ताणतणाव, तुमच्या आयुष्यातील काही चुकीचे निर्णय आज मी तुमच्यापासून वेगळं करणार आहे. तुमच्या आयुष्यात काही बदल घडवणार आहे. ज्या बदलांसाठी तुम्ही देवाला वारंवार पुढे धन्यवाद द्याल, कारण कदाचित तुम्ही जे काही विसरला असाल, मागून माझ्याकडे तुम्ही जे काही ठेवले आहे ते पैशाबद्दल असो, आर्थिक संपन्नतेबद्दल असो किंवा एखाद्या कार्याबद्दल असो, ती तुमची इच्छा सर्वोत्तम आणि आनंदमय तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कुटुंबातील ताण, तणाव आणि संघर्ष आता कमी व्हायला मदत मिळणार आहे. तुमच्याजवळ एक गोड बातमी लवकरच येणार आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होतात ती आता सहजगत्या तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. आज रात्र तुमच्यासाठी तो बदल सकारात्मक असेल जो तुम्ही इच्छिता. तुमचे प्रेमाचे नातेसंबंध आता अधिक घट्ट होणार आहेत. तुमच्या विचारांमध्ये ते परिवर्तन आणण्यासाठी परमेश्वराने होकार दिला आहे. आता तुमचे विचार सकारात्मक होतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल. खूप मोठं शुभ परिवर्तन तुमच्या आयुष्यात या एप्रिल महिन्यात घडणार आहे. आजपासूनच त्याची सुरुवात झाली आहे. तुम्ही ते संकेत अनुभवू शकाल, कारण मी ते तुम्हाला देणार आहे. आयुष्यात या गोष्टींना, शुभ परिवर्तनाला एक नवीन संधी मान आणि ते सर्व काही येणारं स्वीकार कर. बाळा, मी तुला आज एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहेत. लोक तुझ्याबद्दल काहीही वाईट विचार करत किंवा तुला त्या नकारात्मक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न कितीही करत तरी मी तुला त्या दुःखातून सावरणार आहे आणि लवकरच तू त्याचे अनुभव करशील की तू आता एका सुंदर आयुष्याची सुरुवात करत आहेस. एवढा माझा सल्ला आहे की तू जेव्हा काही पाहतोस त्यातील चांगलेच स्वीकार कर. जो आनंद तुला दिला जात आहे तो स्वीकार कर, कारण त्यामुळे तुझ्या अंतर्मनाला दुखावलेल्या भावनांना मी तुझ्यापासून वेगळं करत आहे आणि तुला शुभ परिवर्तनाकडे नेत आहे. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुझ्यातून काही नकारात्मक विचार पुसून टाकायचे आहेत. तू जर हे सर्व काही स्वीकार करण्यास तयार असशील तर तुझ्या आयुष्यात, तुझ्या मेहनतीवर, तुझ्या जिद्दीवर तुला जे काही मिळवायचे आहे तू ते सहज मिळवू शकशील. बाळा, माझी मदत तुला मिळणार आहे, कारण ती मी तुला पुरवणार आहे. अगदी या क्षणापासून तुझी प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. घाबरू नकोस, कारण तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर
विश्वास ठेवल्यास तुला कुठेही कमीपणाची भावना जाणवणार नाही. तू एकटा आहेस असे जाणवणार नाही. तर तुझ्यासाठी काही चमत्कार मी पाठवणार आहे. ते अगदी सहज तुझ्यापर्यंत येतील. त्यांना स्वीकार कर. आज मी तुझ्या आयुष्यातील काळोख संपवत आहे आणि तुझ्यासाठी माझा दिव्य प्रकाश पाठवत आहे. ते सर्व काही अलगद परमेश्वर तुझ्या हातात आणून देईल जे तुला हवं आहे. तू तुझ्या मुलाबाळांवर ती माया करतोस आणि ती इच्छा व्यक्त करतोस, माझ्याकडे प्रार्थना करतोस. तर आता प्रार्थना स्वीकार झाली आहे. कदाचित तुम्ही ज्या वेळेत जे काही मागता त्या वेळेला ते मिळालं नसेल तर नाराजी व्यक्त करू नका किंवा मनाने अधीर होऊ नका, कारण मी तुमच्यासाठी त्या वेळेपेक्षाही तुम्ही जे मागत आहात त्यापेक्षाही अधिक तुमच्या मार्गात देणार आहे. तुमच्या शक्यतांना मी वाढवणार आहे. तुम्ही या एप्रिल महिन्यात तुमच्यासाठी सर्व काही आशीर्वाद मी खुले करणार आहे. आर्थिक संपन्नता, विपुलता आणि तुमची मनस्थिती सकारात्मक होणार आहे. मी तुम्हाला सर्व बाजूने उंच करत आहे. तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना केली आहे ती स्वीकार करण्यात आली आहे. कुणासाठी ते एखादे आवश्यक कार्य असेल ते पूर्ण होईल. कित्येकासाठी ते एखादे अडलेले कार्य असेल ते पूर्ण होईल. जे जे वांछिलं तो ते लाभो अशी स्थिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. मी तुमची ऊर्जा वाढवतो, तुमचे कल्याण करतो. तुमच्या हिताच्या अपेक्षा वाढणार आहेत. तुम्ही जे काही आजपर्यंत स्वप्न रंगवली आहेत त्यात मी तुम्हाला ते रंग प्रदान करतो. त्यामुळे तुम्ही ते सहजतेने पूर्ण करू शकाल. तुमची स्वप्न साकार पाहू शकाल. तुम्ही तुमच्या कुटुंबावर ज्याप्रमाणे प्रेम करता, मायेचा वर्षाव करता, त्याचप्रमाणे मी तुमच्यावर, तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या परिवारावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. मी तुम्हाला त्या सर्व शक्यतांना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद, चमत्कार पाठवतो. ते आनंदाने स्वीकार करा, कारण मला तुमच्यासाठी ते करायला आवडते. जे तुमच्या शक्यतांना भरते, तुम्हाला पुढे नेते, तुम्हाला उंचावते. जो कोणी नामस्मरण करून माझ्यापर्यंत येतो मी त्याला त्याच्या सर्व शक्यतांना पूर्ण करतो, त्याला सांभाळतो, त्याला वचन देतो आणि त्याच्या जीवनाला उंच करतो. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामींनी तुम्हाला निवडले आहे. स्वामी माऊलीचा दिव्य आशीर्वाद, पवित्र आशीर्वाद या महिन्यात तुमच्या शक्यतांना वाढवतो, तुम्हाला पुढे नेतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो. तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवतो. इथून पुढे तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे. त्यासाठी तयार व्हा. येणारे आशीर्वाद स्वीकार करा. या दैवी चमत्कारिक संदेशाला दिव्य मानून तुमच्या आयुष्यात स्वीकार केल्यास तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही. तुमचे संपूर्ण जीवन सुरक्षित होईल, आनंदी होईल, स्वामीमय होईल. स्वामी माऊलींचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शुभ शक्यतांना पूर्ण करो, तुमच्या इच्छांना पूर्ण करो आणि तुमच्या आशीर्वादांना वाढवो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी